आता रिसेंटली मी तुमचा एक रील बघितला होता सोशल मीडियावर 36 बंगले जे पाडले गेले. त्यामध्ये नेमका दोष कोणाचा आहे सर? की लॉमध्ये हं, हं, कुठलीही गोष्ट करताना काही नियम जे आहेत, हं, ते नियम आपण जर पाळले, हं, तर त्याच्यानंतर ती गोष्ट करायला तुम्हाला कोणी अडवत नाही. तुम्ही फोर व्हीलर ड्राईव्ह करतायत, तुम्ही सीट बेल्ट घातला आहे, लायसन्स आहे, गाडी इन्शुअर्ड आहे, हं. तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस देखील अडवू शकणार नाहीत फॉर दीज रिझन्स, की बरोबर. तुमच्याकडे काही गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून. हं, हं, सेम इज विथ द लँड. हं, हं, जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्ही एखादी प्रॉपर्टी पर्चेस करताय आणि तुम्हाला त्या प्रॉपर्टीवरती घर बांधायचंय हं, हं, किंवा राहायचंय, हं. तर तुम्ही हा विचार करायला पाहिजे, की माझ्याकडे बेसिक इसेन्शियल्स जे आहेत, त्या मी सगळ्या कंप्लीट केल्या आहेत का? ओके. जर मी त्या सगळ्या कंप्लीट केल्या असतील, हं, हं, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा जो काही सध्या प्रकार झालाय, हं, हं. त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट राहून गेली, की जी सगळ्यात महत्त्वाची होती, की आपण बेसिक इसेन्शियल्स फॉलो केल्या नाही.